हाय मित्रांनो, सर्वांना नमस्कार। तर बघा 2 दिवस झालं सांडगं तोडत होतो आणि आज नेमकं पाऊस आलाय। हे बघा सांडगं कसं झाल्यात बघा। मम्मी ते तुझ्या कधी लक्षात आले जरा सगळं आहे की नाही मुद्दामून बसले बघा। पाक बोट दुखूस तर सांडगं तोडलं आणि पाऊस आलाय माहिती आहे, पण सांडगं बाहेर ठेवलेलं माझ्या लक्षात नाही आणि सांडगं पूर्ण भिजलेत बघा। सगळी मेहनत माझी वाया गेल्या। मला त्यामुळे लई टेन्शन आली। 2 दिवस त्याला तोडत होतो, काय करायचं। वैभव तो तर जरा लक्षात करून द्यायचं ना मला। माझ्या लक्षातच नाही, बिर्याणी खात होतो। सांडगं तुला पण आवडतात म्हणून मी जास्त केलो। काय माझ्या पण लक्षात नाही ते। पूर्ण सगळं भिजलेत, काय करायचं। झोपलाय बघा वैभव, जेवलाय आता, जेवून झोपलाय। म्हणजे ह्यांना तर जरा आठवण केली असती तर सांडगं चांगलं राहिलं असतं। माझं नाव दिलं अरे बिल तुझ्या नावानं फाडायला नाही, जरा तुझ्या लक्षात असतं तर ते जरा असं वाचलं असतं ना। माझं व्याप ढीगभर लक्षात कसं असणार। घरातली काही कामं एक असतात वय, तुझ्यापेक्षा माझ्या डोक्यामध्ये व्यापलंय। घरात कामं 17 ते 60 कामं असतात। मला किती कामं असतात तुला काय माहिती। लई काम असते बघा ह्याला। पाप बिचारीला मुलीला आमच्या काय माहित नाही मला काय। लई काम असते, लई काम असते लई की। तर आज पाऊस लई झालाय बघा मित्रांनो आमच्याकडं। भरपूर पाऊस झालाय। तुमच्याकडे झालाय काय सांगा कमेंट करून। अजून पण पडायलाच लागलाय बाहेर पाऊस। तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर सांगा कमेंट करून। आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे आज। होय कष्टकरी। आता पाऊस एवढा चांगला झालाय बघा। आता आमचं हे गार्डन एकदम मस्त होतंय। आता भाज्या वगैरे लावायला मस्तच होतंय। आता गवत पण निघतंय चांगलं हातानं उपटून काढल्यावर। आता भाज्या कुठल्या कुठल्या लावू सांगा कमेंट करून। मला लय आवडते भाज्या बिज्या लावायला। छोटसच आहे पण त्यात मी सगळ्या भाज्या लावते। वैभव किती वेळ आराम घेणार आहेस? 10 मिनिट। आवर काम आहेत भरपूर। काम आहे बघा मित्रांनो भरपूर शिलाईचं। तर म्हटलं थोडासा ब्लॉग करावा, कारण मला ते सांडग्याचं लय टेन्शन आलेलं। आता काय त्याचा काय उपयोग नाही। नशीब उद्या जरा ऊन पडलं तर ते ठेवणार, निघाले थोडं थोडं तर घेणार त्यातलं, नाहीतर काय टाकूनच द्यायला पाहिजे। महाग आहेत सांडगे, 300 रुपये किलो आहेत बाहेर बाजारात। काय रे काले बाहेरच आहे काय? होय। बसायला जागा आहे का त्याला बाहेर? नाही बसायला जागा, भडकाले इथे। अरे मग ते पोतं तर दे। पोतं भिजले पाक। अरे मग दुसरं काय तर दे त्याला, नाहीतर आत तर घे, कोपऱ्यात बसते आहे ना। मग जनावर कुठं जाणार ती? माणसं एक वरडून सांगू शकतात वल्ल झाले हे झाले। मग टेबलाखाली वाळलाय काय? मग घे त्याला, इथं कोपऱ्यात बसते। बारकं पिल्लं रे अजून ते। एक शेळी येऊन देत नाही दारात, लगेच बुकायला जाते एवढंच आहे तर तुमच्याकडे पाऊस झालाय काय सांगा मंडळी कमेंट करून। कुठून कुठून व्हिडिओ बघत आहात ते पण कमेंट करून सांगा।
आज खरंच गार गार झाले, सगळीकडे शांत वाटायला लागले. काळा आणि गोरा स्वभाव चांगला असला म्हणजे झालं. मला गोरं का केली नाही, गोरं पण व्हायला पाहिजे. मी लय काळा झालो. है ना मित्रांनो, काळा आणि गोऱ्याचं काय नसते, स्वभाव मन चांगलं पाहिजे.